My dear students, I welcome you to the lecture of English Literature, BA Final Year 5th Sem. In this video lecture, we are going to discuss about the literary term, angry young men. The term angry young men was used to refer to a group of writers in the Britain of the 1950s who belonged to the working class or were lower middle class by birth. हे जे पद आहे अँग्री यंग मॅन म्हणजे रागावलेली तरुण मनुष्य, हे अशासाठी वापरण्यात आलं की एक लेखकांचा ग्रुप होता ब्रिटनमध्ये 1950च्या दशकात, जे वर्किंग क्लासमधून होते, म्हणजे कामगार वर्गातून होते किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयातून होते जन्माने, म्हणजे त्यांचा जन्म कनिष्ठ मध्यमवर्गीयात झाला होता, म्हणजे ऑलमोस्ट गरिबीत झाला होता. हेच अँग्री यंग मॅनचं प्रतिनिधित्व तुम्हाला पाहायला मिळेल आपले महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामध्ये सुद्धा, कारण ते लोअर वर्किंग क्लास वर्गाचं प्रतिनिधित्व करायचे चित्रपटातील भूमिकेत त्या काळात. देअर रायटिंग्स एक्सप्रेस्ड देअर कंटेम्प्ट फॉर पोस्ट वॉर ब्रिटन. त्यांच्या लिखाणात तुच्छता दिसून आली. कशाबद्दल? की युद्धानंतरचं ब्रिटन, म्हणजे दुसरं महायुद्ध झालं 45मध्ये, त्यानंतर ब्रिटनची काय स्थिती होती त्याबद्दल त्यांना एकदम तुच्छ वाटायला लागलं होतं. विच फेल टू मीट द वेलफेअर रिफॉर्म्स दॅट वर प्रॉमिस टू द लोअर स्ट्रॅटा. आणि का बरं? तर ब्रिटन अयशस्वी झाला होता. कशात? की जे कल्याणकारी सुधारणा त्यांनी लोकांना वचनबद्ध केल्या होत्या त्यांनी, खालील वर्गाला म्हणजेच तळागाळाच्या वर्गाला, तर ते देण्यात ते अयशस्वी ठरले. म्हणजे नुसती त्यांनी आश्वासने दिली होती ती पूर्ण करू शकले नाही. देअर वर्क्स एक्झिबिटेड देअर अँटी एस्टॅब्लिशमेंट आयडिओलॉजीज, देअर स्कॉन फॉर द फेल्युअर्स ऑफ ऑर्थोडॉक्स institutions such as Oxbridge and their disdain for the socio-political state of the country due to the hypocrisy and indifference of the social elite. त्यांच्या कार्यात काय दिसून पडलं की अँटी एस्टॅब्लिशमेंट आयडिओलॉजीज, की जे प्रस्थापित वर्ग होता, प्रस्थापित वर्गाची जी काही आदर्शवादाची कल्पना होती त्यांच्या विरुद्ध लिखाण केलं त्यांनी त्यांचा रागसुद्धा दाखवला. कशाबद्दल? की जी परंपरागत संस्था होती ब्रिटनची, जशी ऑक्सब्रिज, तीसुद्धा अयशस्वी ठरली, लोकांचं कल्याण साधू शकली नाही. अँड देअर डिस्डेन, आणि त्यांचा राग दिसून आला. कशाबद्दल? तर सामाजिक राजकीय जी व्यवस्था होती देशाची त्याबद्दल त्यांचा राग दिसून आला, त्यांनी आपल्या लिखाणात व्यक्त केला. तर कशामुळे होता? हिपोक्रसी होती, दांभिकता होती, नेते तिथे खोटं बोलायला लागले होते, आणि ते इंडिफरन्स होता त्यांचा. इंडिफरन्स म्हणजे तटस्थ वृत्ती, त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. समाजातले जे उच्चवर्गीय लोक होते त्यांना गरीब लोकांशी काहीही देणं घेणं नव्हतं, आणि म्हणून हे त्यांच्या लिखाणात सगळं दिसून पडलं. कोणाच्या? अँग्री यंग मेनच्या. The name Angry Young Men came into existence when a press agent of the Royal Court Theatre referred to Osborne as an angry young man. हे अँग्री यंग मॅन नाव अस्तित्वात कसं आलं? तर एक प्रेस एजंट होते, म्हणजे वार्ताहर होते ते रॉयल कोर्ट थिएटरचे. त्यांनी ऑसबॉर्नचा उल्लेख, जॉन ऑसबॉर्न महान लेखक होते, त्यांचा उल्लेख अँग्री यंग मॅन म्हणून केला. कारण ऑसबॉर्नच्या लिखाणात सुद्धा प्रस्थापित वर्गाविरुद्ध चीड होती, श्रीमंत वर्गाविरुद्ध चीड होती. The phrase is thought to be derived from Leslie Allen Paul's autobiography Angry Young Man 1951. आणि ही फ्रेज कशातून घेण्यात आली आहे? तर लेस्ली ॲलन पॉलनी एक आत्मचरित्र लिहिलं होतं अँग्री यंग मॅन 1951मध्ये, त्यातून घेण्यात आली आहे. द रायटर्स क्लासिफाईड ॲज अँग्री यंग मेन वेर नोन टू बी फियर्सली क्रिटिकल अबाउट क्लास डिस्टिंक्शन्स, disliked anything that was considered elite and expressed pride in what was considered lower class mannerisms. तर हे जे लेखक होते यांनी अँग्री यंग मॅनला असं क्लासिफाय केलं, त्यांना अशा वर्गात टाकण्यात आलं की हे अतिशय टीका करायचे, प्रचंड टीका करायचे. कशाबद्दल? जे वर्गातला भेद आहे जो उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठवर्गीय, आणि त्यांना अशा प्रत्येक गोष्टीचा राग यायचा ज्या गोष्टीला एलिट समजलं जायचं. एलिट म्हणजे खूप मोठं, महाजन, प्रतिष्ठित समजलं जायचं, आणि ते आपला अभिमान दर्शवायचे. कशात?
की लोअर क्लास मॅनरिझम म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीयात जी काही वागणुकीची प्रथा आहे त्याबद्दल त्यांना आदर वाटायचा, कारण ते त्याच वर्गातून होते ना, म्हणून त्यांना त्यांच्या वर्गाबद्दल आदर वाटायचा आणि वरच्या वर्गाबद्दल त्यांची चीड होती, खूप टीका करायचे ते. द कॅरेक्टर्स इन द वर्क्स ऑफ दीज रायटर्स वेर रॅडिकल्स हू वेर डिससॅटिस्फाईड विथ देअर वर्ल्ड. तर या लेखकांच्या म्हणजे अँग्री यंग मॅन जे लेखक होते या ग्रुपमधले, त्यांच्या पात्रात त्यांच्या साहित्यकृतीत असं दिसून यायचं की ते रॅडिकल्स दाखवले. रॅडिकल्स म्हणजे मूलतत्ववादी दाखवले आणि ते नेहमी असमाधानी असायचे त्यांच्या जगाबद्दल. ते ज्या जगात राहत आहेत त्या जगात, कारण गरीब असल्यामुळे त्यांच्यावर श्रीमंत वर्ग जोर दाखवायचा आणि म्हणून ते कॅरेक्टर्स ते अँग्री दाखवायचे अँड अपोज द कन्झर्वेटिव्ह एलिमेंट्स ऑफ द सोसायटी ऑफ दोज टाइम्स. आणि त्या काळची जी परंपरागत समाज होता, त्या काळातले समाजातील जे परंपरागत घटक होते त्या सगळ्या परंपरागत घटकांचा, प्रस्थापित घटकांचा ते राग करायचे, विरोध करायचे. दीज कॅरेक्टर्स वेर रिबेलियस. हे जे कॅरेक्टर होते अँग्री यंग मॅन जे लेखक होते त्यांनी निर्माण केलेले त्यांच्या लिखाणात, ते क्रांतिकारी होते अँड स्पोक द क्रूड लँग्वेज ऑफ द कॉमन पीपल. आणि ते सामान्य माणसाची एकदम रफ लँग्वेज, क्रूड लँग्वेज वापरायचे, म्हणजे बोलीभाषा डायरेक्ट. द ट्रेंड बिगॅन विथ किंग्सले ॲमिस's 1954 नॉवेल लकी जिम अँड वॉज रिकग्नाइज्ड इन जॉन ऑस्बोर्न्स 1956 प्ले लुक बॅक इन अँगर. हा ट्रेंड सुरू झाला किंग्सले ॲमिसनी 1954मध्ये एक नॉवेल लिहिलं लकी जिम, आणि जॉन ऑस्बोर्नचं एक होतं 1956मधलं नॉवेल, नाटक होतं 1956मधला प्ले लुक बॅक इन अँगर, त्यालासुद्धा अँग्री यंग मॅन टाईपमध्ये मोडण्यात आलं आणि हा ट्रेंड इथे सुरू झाला. अदर प्रॉमिनंट वर्क्स इन्क्लूड जॉन वेन्स हरी ऑन डाऊन 1953. इतर जे तत्पर साहित्यिक कार्य आहेत त्यात जॉन वेन्सचं हरी ऑन डाऊन 1953मध्ये लिहिलेलं, बर्नार्ड कॉप्स द हॅमलेट ऑफ स्टेफनी ग्रीन 1957चं, जॉन ब्रेन्स रूम ॲट द टॉप 1957 अँड ॲलन सेलिटो सॅटरडे नाईट अँड संडे मॉर्निंग 1958. या सगळ्या नॉवेल्सचा त्यात समावेश होतो. इन शॉर्ट, अँग्री यंग मॅन म्हणजे अशा लेखकांचा ग्रुप होता ज्यांना प्रस्थापित समाजाविरुद्ध चीड होती, कारण ते स्वतः लोअर मिडल क्लासमध्ये होते, गरीब वर्गातून होते. दिस इज ऑल फॉर अवर टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच.